मित्रांनो, आज आपण जो सब्जेक्ट पाहणार आहोत किंवा आपला रिझनिंग मधला एक महत्त्वाचा टॉपिक पाहणार आहोत, त्याचं नाव आहे डाईस अँड क्यूब. सो हे यालाच आपण मराठीमध्ये असं म्हणतो फासा आणि घन. डाईस म्हणजे काय ऍक्च्युली फासा आणि क्यूब म्हणजे काय घन. सो याच्यावर आधारित परीक्षेला UPSC असो, MPSC असो, कुठलीही सेंट्रल एक्झाम असो किंवा PSC असो, खूप एक्झाम ओरिएंटेड महत्त्वाचा टॉपिक आहे. आणि या टॉपिकला जर तुम्ही एक प्रॉपरली अंडरस्टँडिंग केलं, त्याच्या ट्रिक्स आहेत ते पण मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. फक्त एक कॉन्सन्ट्रेशनची मला गरज राहणार आहे तुमची. ठीक आहे. सो लेट स्टार्ट. नाव टाका डाईस अँड क्यूब, मराठीमध्ये टाका फासा आणि घन. ऍक्च्युली डाईस कसा असतो ते बघून या सर्वांनी. आता हा ऍक्च्युली 3D डाईस आहे. सो जर मी तुम्हाला एक क्वेश्चन विचारला की डाईसला बाजू किती असतात, डाईसला तुमचे बाजू म्हणजेच काय साइड्स. सो या अनुषंगाने आता तुम्ही सांगा की नेमकं काय टोटल साइड्स किती असतात डाईसला, किती साइड्स असतात? 6. टॉप, बॉटम, लेफ्ट, राईट आणि नंतर फ्रंट आणि काय बॅक. सो हाऊ मेनी साइड्स आर देअर? टोटल 6 साइड्स आर देअर. नंतर कॉर्नर, कॉर्नर जर पाहिले तर किती येतील कॉर्नर? 8 पाहिजे आहेत. 1 2 3 4 5 6 7 आणि काय 8. तर मित्रांनो कॉर्नर किती झाले आपले? 8. आता एजेस, एजेस म्हणजेच काय कडे. ऍक्च्युली एजेस म्हणजेच कडा आणि कॉर्नर म्हणजे काय कोपरे म्हणतो ना आपण त्याला, याला कोपरे म्हणतो आपण. कॉर्नर म्हणजे कोपरे, याला काय म्हणतो आपण? कडा. सो सांगा मग किती कडा आहेत किंवा एजेस आहेत? दिसतात तुम्हाला एजेस काय असतात? एजेस म्हणजे बघा याला म्हणता एजेस. हे बघा हे 2, हे 3, हे काय 4. आता हे वरचे 4 से मित्रांनो, खालचे हे 4, 4 किती झाले? 8 9 10 11 आणि काय. सो मित्रांनो याचा आन्सर काय येईल? 12. मग यांचं ते का 6 8 12 हेही लक्षात ठेवायचे. बाजू, कॉर्नर आणि काय कळा. आणि हा 3 डाईस पण काढून घ्या. काढता येईल का? काय काढून देऊ? हे बघा शॉर्टकट आहे त्याचा. ज्याला डाईस काढणं थोडंसं अवघड वाटत असेल त्यांनी शॉर्टकट करा. हे बघा एक असा काढायचा आणि एक थोडासा वरती असा घ्यायचा आणि नंतर शॉर्ट अँड सिम्पल, कारण आपल्याकडे सगळे ट्रिक्स असतात जॉईन करायचे. हे बघा झाला तुमचा 3D. मी थोडा आता तिकडे दूर होतो म्हणून, नाही तर मस्त असाच काढला असता. भारी झाला की नाही? शॉर्ट अँड सिम्पल. 3D म्हणजे सर्व साईड दिसतं आपल्याला, हा त्याचा मिनिंग आहे. आता एक वाक्य लिहा. देर आर 2 टाइप्स ऑफ डाईस. देर आर 2 टाइप्स ऑफ डाईस. डाईसचे 2 प्रकार असतात मराठीमध्ये. डाईसचे 2 प्रकार असतात. फर्स्ट नाव टाका मित्रांनो स्टँडर्ड डाईस आणि सेकंड नाव टाका जनरल डाईस. स्टँडर्ड डाईस आणि काय जनरल डाईस. आता थोडंसं मोठं नाव टाका स्टँडर्ड डाईस. वेगळे घेऊ स्टँडर्ड डाईस. पहिले आपण आता स्टँडर्ड डाईस समजून घेऊ. सर्वात सोपा आहे स्टँडर्ड डाईस. याच्यावर जास्त क्वेश्चन विचारले जात नाही कारण की तो जास्त सोपा आहे. म्हणून आपल्याला मॅक्झिमम क्वेश्चन असतात ॲक्च्युली जनरल डाईसचे. सो आपण जाऊ आता स्टँडर्ड डाईसकडे. स्टँडर्ड डाईस म्हणजे नेमकं काय इथंच मी एक्सप्लेन करतो तुम्हाला. स्टँडर्ड डाईसचा रूल असा असतो, डाईसचा हा पण एक प्रकार आहे म्हणजे काढण्याचा. हा याला क्लोज डाईस म्हणतात. ॲक्च्युली 3च साईड दिसतात, 3 हिडन असतात. आता स्टँडर्ड डाईस नाव टाकलं तुम्ही राईट. 3 2 1. आता स्टँडर्ड डाईसचा रूल असा आहे की त्याच्या ऑपोजिटचा जो नंबर असेल ना तो आणि हा नंबर यांचं बेरीज किती येते? ॲक्च्युली 7 येते. म्हणजेच आता 3 आहे, 3च्या अपोजिटला येईल 4. 2 आहे मित्रांनो, 2च्या अपोजिटला येईल 5 आणि 1 आहे अपोजिटला येईल 6. म्हणजे ऑलवेज कॅल्क्युलेशन किती येतं त्याचं? 7. किती येतं? 7. लिहून घ्या. स्टँडर्ड डाईसमध्ये ऑपोजिट साईडची बेरीज ही कायम 7 येते. मग एक्झाम्पल घ्या तुमच्या समोरच. झालं का? काय नाव टाकलं सर्वांनी? जनरल डाईस नाव टाकलं. व्हेरी गुड. आता जनरल डाईसमध्ये एक नाव टाका इंटरनल ओपन डाईस. आता आपण ओपन डाईसकडे आलो. ओपन डाईस. आणि दुसरं नाव टाका क्लोज डाईस. ओपन आणि काय क्लोज. ॲक्च्युली जनरल डाईसमध्ये 2 टाईप असतात मित्रांनो, एक ओपन डाईस आणि एक काय क्लोज डाईस. आता त्याच्यातला पहिला पाहू आपण ओपन डाईस. रेडी आहेत सर्वजण? चला आता जस्ट एक उदाहरण देऊ इच्छितो. बघा ओपन डाईसचं आहे तर सिम्पल आहे, 6 बाजू असतीलच. 1 2 3 4 5 आणि काय 6 दिसतात 6. आता हा हळूहळू काय होत आहे? क्लोज होत आहे. इकडे बघा दिसतोय तुम्हाला रिॲक्शन. आणि या ओपन डाईसमध्ये एक रूल काय आहे माहिती आहे का? अल्टरनेट्स आर ऑपोजिट्स. म्हणजे अल्टरनेट म्हणजे काय एकाला सोडून एक काय असतो? ऑपोजिट असतो. जसं स्टेट बघायचं, याच्या ऑपोजिटला काय येईल? हा येईल आणि याच्या ऑपोजिटला काय येईल? हा येईल आणि याच्या ऑपोजिटला काय येईल? हा येईल. जसं
F1च्या ऑपोजिटला कोण? F3. आणि बॉटमच्या ऑपोजिटला कोण? टॉप. आणि F4च्या ऑपोजिटला कोण? F2. इतकं भारी हे तुम्हाला हळूहळू येईल. याच्यात पण आपण इंटरनली 6 टाईप पाहणार आहोत, 6 टोटल याच्यात. ओके, सो ओपन डाईस नाव टाका. आता टाकलं. आता स्पेशल मोडो नाव टाका आणि आता ओपन डाईसच चालणार आहे आपला. ओपन डाईस मध्ये नाव टाका टाईप 1. ओपन डाईस टाईप 1. समस्या सर्वांना ऑनलाईन. आपण आता जनरल डाईस मध्ये 2 टाईप पाहणार आहोत. एक हे ओपन डाईस आणि दुसरं काय? क्लोज डाईस. आता ओपन डाईसचं एक उदाहरण आपण एक जस्ट असं घेणारच आहोत. पहिलंच उदाहरण घेऊ आपण. हे बघा ओपन डाईसचं उदाहरण. हे घ्या, सर्वांनी लिहून घ्या नोटबुकवर. प्रॉपर स्टेट. एच्या अपोजिटला सी, बीच्या अपोजिटला डी आणि ईच्या अपोजिटला एफ. बघा ते दिलं पण आहे तसं तसं लिहून टाका. म्हणजे हा तुमचा टाईप 1 होऊन जाईल. कन्सेप्ट क्लिअर झाली. जे अल्टरनेट्स आर ऑपोजिट. चला आता आपण स्टेप बाय स्टेप काही क्वेश्चनची प्रॅक्टिस पण करू आणि याच्यात आता डायग्राम पण चेंज होत जातील. आता टाईप 2ची डायग्राम करा. याला टाईप 2 नाव द्या. आणि तुम्ही वाटलं तर हे डॉट देण्यापेक्षा यांना नंबर पण देऊ शकता. केव्हा केव्हा आकृत्या असतात, केव्हा केव्हा नंबर असतात, केव्हा केव्हा अल्फाबेट्स असतात. म्हणजे याच्यामध्ये जो मधला इंटरनल पार्ट राहील त्याच्यामध्ये काय काय असेल? नंबर किंवा मग अल्फाबेट्स किंवा काय ऑब्विसली डिझाईन किंवा डॉट्स. 4 प्रकारात समजून घ्या. चला आता टाईप 2ची ही डायग्राम काढा आणि मला सांगा. मी काही क्वेश्चन लिहितो, त्याचे आन्सर तुम्ही द्या. 6 डॉटच्या विरुद्ध किती डॉट्स? 1 डॉटच्या विरुद्ध किती डॉट? आणि 4 डॉटच्या विरुद्ध किती डॉट? 3 क्वेश्चन आहेत तुमच्यासाठी. 6च्या विरुद्ध किती? 1च्या विरुद्ध किती आहे? 4च्या विरुद्ध किती? चला तुमचे आले किती? 6च्या विरुद्ध किती? ऑब्विसली 6च्या विरुद्ध 3. गुड. बोला 1च्या विरुद्ध किती? 1च्या विरुद्ध किती? 2. आता बाकीचे याच्यात अटकले असतात ना. 1च्या विरुद्ध काय येईल? अल्टरनेट बोललेत सर. मग अल्टरनेट असं नको घ्यायला. सिम्पल आहे. पहिले स्ट्रेट फॉलो करायचं. इकडे बघा सर आणि ऑनलाईन. हा क्वेश्चन जर क्लिअर झाला तर पुढचे 5चे 5 टाईप कव्हर होतील. कधीही स्ट्रेट फॉलो करायचं. मी ऑलरेडी बोलताना बोललोय मागच्या क्वेश्चनमध्ये. स्ट्रेट म्हणजे हे बघा 6च्या विरुद्ध किती? 3. 4च्या विरुद्ध किती? 5. पहिले हे कव्हर करून घ्यायचे म्हणजे टेन्शनच राहत नाही. बघा 4च्या विरुद्ध किती? 5. आता सिम्पल आहे. याच्या विरुद्ध जर हे आलं, याच्या विरुद्ध हे आलं, उरलं काय? 1च्या विरुद्ध काय? 2. अशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं. क्लिअर? लिहून घ्या. झालं. हा होता आपला टाईप 2. चला क्वेश्चन असे आहेत मित्रांनो. 1च्या विरुद्ध किती? 2च्या विरुद्ध किती? आणि 3च्या विरुद्ध किती? लग जाओ काम को. 1च्या विरुद्ध किती डॉट? 2च्या विरुद्ध किती डॉट? आणि 3च्या विरुद्ध किती डॉट? सोपं आहे. चला 1च्या विरुद्ध किती मित्रांनो? 4. 2च्या विरुद्ध किती? 6. आणि 3च्या विरुद्ध किती? मग ऑब्विसली उरलं ते त्याचंच हक्काचं. क्लिअर आहे? 5चं 3 किंवा 3चं 5. ठीक आहे. 4 6 5 किंवा 4 5 6. नेक्स्ट नाव टाका टाईप किती? 4. चला सी, एफ आणि ईच्या विरुद्ध काय येईल ते सांगायचे. चला लवकर ऑनलाईनवाले कमेंटमध्ये टाका. एच्या विरुद्ध किती? सीच्या विरुद्ध किती? चला झालं तुमचे. बोला सीच्या विरुद्ध किती? ए. व्हेरी गुड. एफच्या विरुद्ध डी आणि ईच्या विरुद्ध? ईच्या विरुद्ध काय? बी. सर्वांना समजलंय? हे बघा एच्या विरुद्ध सी, बीच्या विरुद्ध एफ आणि ऑब्विसली बीच्या विरुद्ध काय येईल? ई. ई बी. सो हा आता टाईप 4. टाईप 5 घ्या. कोणाच्या विरुद्ध काय येईल ते सांगायचे. प्लस साईन जी आपली त्याच्या विरुद्ध काय येईल? डॉलरच्या विरुद्ध काय येईल? आणि अल्फाच्या विरुद्ध काय येईल? प्लस साईनच्या ऑपोजिटला काय येईल? प्लस साईनच्या ऑपोजिटला बीटा. ओके डन. डॉलरच्या विरुद्ध काय येईल? ॲट द रेट मित्रांनो. आणि अल्फाच्या विरुद्ध काय येईल? हॅशटॅग. ठीक आहे. म्हणजे साईन पण आल्या तरी घाबरू नका. ओके. नाही तर म्हणणार अरे कधी कधी पाहिलंच नाही सरांनी, कधी शिकवलंच नाही. म्हणून मी सर ते अल्फाबेट, नंबर, नंतर डॉट, नंतर काय आता साईन. अजून आपलं ते बाकी आहेत. ठीक आहे. चला किती नंबरचा टाईप होता? 5 होता. थोडा ॲडव्हान्सकडे जाऊ आपण. हां प्लस आहे ते साईन, डॉलर आहे, अल्फा आहे आणि बीटा आहे. ठीक आहे. सो यू जस्ट फाइंड आउट 1च्या अपोजिटला काही, 2च्या अपोजिटला काही आणि 3च्या अपोजिटला काही. ॲडव्हान्स आहे थोडासा पण येईल. केलं तर सोपं आहे. फक्त विचारपूर्वक आन्सर द्यावे की नम्र विनंती. 1च्या अपोजिट तर इझिली आलं तुम्हाला 5. 2च्या अपोजिट पण इझिली आलं 4. सांगा मग 3च्या अपोजिटला काय? सगळे येतील. कसे येतील? मांडणी करा तुमच्या नोटबुकवर त्याला. ओके. म्हणजे 4 जे येतील ते अशी येतील. कशी येतील? असे. कारण की असं समजायला सिंपल भाषेत सांगायचं म्हटलं
25%, 25%, 25%, 25%, 100%. म्हणजे हा भाग आहे आपला काय 100%. इन्व्हलप, सेकंड उदाहरण, इन्व्हलप फोल्ड केल्यानंतर कसं असतं, सेम ॲज इट इज. आता जर त्याला वरून इकडे फोल्ड केलं मित्रांनो, तर इथं काय येईल आपलं प्लस साईन, इथं काय येईल आपला डॉलर, इथं काय येईल आपला बीटा, इथं काय येईल अल्फा. अशा पद्धतीने हे 360 अँगलने कम्प्लीटेड. सो जस्ट राईट डाऊन. ओके, असाच एक क्वेश्चन घेतो म्हणजे तुम्हाला अजून कॉन्फिडन्स येईल स्वतःवर. ठीक आहे ना. मग थोडा मायनर चेंज राहील, लक्षात येईलच तुम्हाला. ए प्लस आहे, गुणाकार आहे, अल्फा हॅशटॅग. तर क्वेश्चन असा आहे आपला, एकाच्या विरुद्ध काय, किंवा चाराच्या विरुद्ध काय, दोनाच्या विरुद्ध काय आणि तीनाच्या विरुद्ध काय. 4, 2, 3. आता ते चारींना मांडताना प्रॉपर मांडा. तिथं कसं समोरासमोर होते, इथं पण आहे, पण जस्ट मांडणे प्रॉपर पाहिजे. झालं की सांगा. हे बघा, याचा जो आउटपुट येणार आहे तुमचा आता असा बनणार आहे, बॉक्स टाईप येणार आहे, माहिती ना. काल आपण काय शिकलो, स्क्वेअर, तसं येईल आता, असं येईल. समजा ना, चारही बॉक्सचा एक बॉक्स बनेल. चलो रेडियसचं रिझन बघा. आता मित्रांनो, हा जो मल्टिप्लिकेशनचा साईन आहे, याला लिमिट काय, हा इथपर्यंत येऊ शकतो, म्हणजे इथं आला. याला लिमिट काय, हा इथपर्यंत येऊ शकतो, इथं काय आला मग प्लस. याला लिमिट काय, हा इथपर्यंत येऊ शकतो, इथं काय आला डॉलर, आणि हॅशटॅग इथं आला. असं असं किती जणांचं बरोबर आलंय, यस सर्वांचं आलंय. असंच यायला पाहिजे, याच्यात इकडे तिकडे नाहीच चालणार, असंच पाहिजे, मग बरोबर. म्हणजे समजलं का तुम्हाला. हे सर्व बाहेरचे कुठे जातील, 3च्या खाली जातील ना. आता 3च्या खाली जातील तर मग मित्रांनो, हा याला काय लिमिट आहे, इथून इथपर्यंत जाईल, बरोबर. हा इथून इथपर्यंत जाईल, हा इथून इथपर्यंत जाऊ शकतो ना, आणि तो पण काय येईल इथून तर इथपर्यंत. मासे हे सर्व चारी काय होतील, मर्ज होतील. आय होप डन. चला आता आपण न डायग्राम काढता फक्त प्रॅक्टिस, फक्त आन्सरही बोलायचं होतं. जे मला शिकवायचं होतं, कन्सेप्ट क्लिअर करायची ती झाली. ओके, जे मी सांगेल तेव्हा लिहा. आता याच्यात पण एक ॲडव्हान्स क्वेश्चन असतो, ते पण आपण पाहू. ओरली आन्सर द्या, डायग्राम काढू नका, आता प्रॅक्टिस आहे. एकाचं 5, दोनाचं 4, तीनाचं 6. ओके चलो बोला. दोनाचं 4, तीनाचं 5 आणि एकाचं 6. दोनाचं 4, तीनाचं 5, एकाचं 6. हां, हे पण सोपं आहे, ओरली बोला. एकाचं 3, चाराचं 6 आणि दोनाचं 5. हां, आला ताडवास. आता याच्यावर आधारित 2 टाईप असतात. आतापर्यंत जे चालू होतं ना, तो टाईप 1च होता. म्हणजे 6ही डायग्राम आपण काढलं, पण नेक्स्ट स्टेप फॉरवर्ड विचारलं जायचं तिथं की याच्या विरुद्ध काय, त्याच्या विरुद्ध काय. आता इथं कसं असतं, याच्यात ॲडव्हान्स टाईप काय आहे की डायग्राम दिलेली असते आणि त्याच्या आधारित काय क्लोज डाईस दिली असतात. तर विचारलं जातं आपल्याला, या डाईसला क्लोज केल्यानंतर तो कसा दिसेल, कसा दिसणार नाही. सो माझा एकच क्वेश्चन असेल, कसा दिसणार नाही. ओके, म्हणजे ऑब्व्हियसली कुठला बनणार नाही. याला जर तुम्ही क्लोज केलं तर कसा बनणार नाही, हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो ऑल द बेस्ट. हे पण काढा आणि हे पण काढा आणि मग आन्सर द्या, मग मी सांगेन. 3 ते 4 क्वेश्चन आहेत आपले आता हे ॲडव्हान्स. ओपन डाईसच चालू आहे आपला, अजून क्लोजला गेलो नाहीत आपण. क्वेश्चन काय आहे, क्वेश्चन असा आहे मॅम की या डाईसला क्लोज केल्यानंतर किती बनतील आणि किती बनणार नाहीत. बनतील म्हणजे काय, आता आपल्याला माहिती आहे की 2च्या विरुद्ध 4 आहे तर 2च दिसेल, 4 दिसणार नाही. 1च्या विरुद्ध 6 आहे तर 1च दिसेल, 6 दिसणार नाही. 6 दिसेल तर 1 दिसणार नाही. 5च्या विरुद्ध 3 आहे तर 5 दिसेल किंवा 3 दिसेल. क्लोज द्यायचा रूल काय असं, दोघं सोबत दिसत नाही. ओके, असं असतं. चला आता बघा, सर्वांनी ऑनलाईन या. पहिला क्वेश्चन देवाला देऊ, मग बाकी तुम्ही सॉल्व करा. 2च्या विरुद्ध काय येईल 4, 1च्या विरुद्ध काय येईल 6 आणि 5च्या विरुद्ध काय येईल 3. आता इकडे बघा, पहिली डायग्रामवर कॉन्सेप्ट पहिले असं बनवून घ्यायचं. क्वेश्चन असा आला, असं येतो एक्झामला तुम्हाला क्वेश्चन. असं आलं की लगे आपलं प्रॉपर्ट बनवून घ्यायचं. हे शिकवलंय आपण आतापर्यंत, ती दुनियादारी करत होतो. केलं ना, हे शिकलेत तुम्ही आता. मग काय करायचं, असं लिहून घेतलं, एका सेकंदात लिहिलं जाईल ते. मग लगेच बघायचं या जोडीमध्ये, बघा याच्यात काय 3 दिसते, 3, 5 दिसते, हे बनणार नाही. इकडे बघा 2, 4 दिसते, बनणार नाही. दोघांपैकी एकच दिसेल ना. हां, इकडे लास्टला 1, 6 बनणार नाही. म्हणून आपला आन्सर काय येईल से. सो परफेक्ट आन्सर इज द से. राईट डाऊन. आय होप आता समजलं हे क्वेश्चनवर कसं क्वेश्चन असतो, ओपनवर क्लोज जायचा. सर्वांचं आलं सी. किती जण चालू तुमच्यापैकी, व्हेरी गुड. चला छान. चला सेकंड क्वेश्चन फॉर यू. कुठला बनेल आणि कुठला बनणार नाही, बताओ सब लोग. एफच्या अपोजिटला काय येईल बी, ईच्या अपोजिटला काय येईल सी आणि एच्या अपोजिटला काय येईल डी. आता जर एफच्या अपोजिटला बी फेसबुक आहे तर येणार का नाही. ईडी येणार का नाही. इकडे ईसी, ईडी नाही, ईडी खाईल
हां म्हणजे तो हे करायचं तुम्हाला ECचा. हां चला FB गेला मित्रांनो, हे नाही बनणार. इकडे EC नाही बनणार कारण की EC आणि इकडे काय आपला FB आणि काय ED. आता लास्टला बघा काय ED, मग हे पण बनणार आहे म्हणून आन्सर काय बनेल, सेकंड वाला बनेल आपला. ठीक आहे ना. चला सर्वांचं आलंय, व्हेरी गुड. सर्वांचं आन्सर सेकंड आलंय, शिकले तुम्ही. आता थोडं डायग्रामॅटिक फॉर्मॅटमध्ये म्हणजे आकृती. ऑल द बेस्ट. नंबर पाहिलं, अल्फाबेट पाहिलं, आता डायग्राम. आता बघा लॉजिक काय होतं, ऑब्विसली याच्या विरुद्ध हे, याच्या विरुद्ध हे आणि डॉटच्या विरुद्ध काय होतं ब्लॅक. सो आता हे दोघं इथं पण आहेत आणि काय इथं पण आहेत म्हणून ते काय लगेच येणार नव्हतं. आणि इकडे जर याचा पाहिला आपण लॉजिक तर जो डॉट आहे त्याच्या म्हणजे ही जी साईन आहे त्याची उत्तर काय तर ब्लँक म्हणजे दिसलं, मग हे पण येत नाही म्हणून आपला आन्सर काय आलं फर्स्ट. क्लिअर. चल आता असाच एक क्वेश्चन आहे, थोडासा कन्फ्यूज करेल, थोडासा कन्फ्यूज करेल, जास्त मी नाही, थोडासा कन्फ्युजन आहे. चल तसाच हे नका काढत बसा, फक्त हे काढायचं असेल तर. आणि काय आन्सर सांगा काय तर मित्रांनो. फर्स्टच येत आहे. ओके चलो लेट्स स्टार्ट. बघा ब्लँकच्या विरुद्ध ब्लँक येईल म्हणून हे सर्वात पहिले गेलं. डॉटच्या विरुद्ध क्रॉस लाईन येतील म्हणून हे पण गेलं आणि काय हे पण गेलं. उरलं काय मग वाट. डन. यस व्हेरी गुड. सगळ्यांचं बरोबर आहे. 1 1 1 शिकले. बघा म्हणजे क्लोज आणि ओपन डायचे असे क्वेश्चन बनतात मित्रांनो. चला ठीक आहे. आता नाव टाका सर्वांनी क्लोज डाईस. आतापर्यंत जे चालू होतं हे सर्व ओपन डायचे क्वेश्चन होते. आता आपण क्लोज डाईस करू. क्लोज डाईस मध्ये ऍक्च्युली 2-3 प्रकार आहेत, ते पण आपण स्टेप बाय स्टेप पाहू. नाव टाकलं क्लोज डाईस, त्याच्यात नाव टाका टाईप 1. जेव्हा एक स्टेटमेंट लिहा, जेव्हा एक अंक हा काढून टाका किंवा करा एक अंक किंवा अक्षर, एक अंक किंवा अक्षर किंवा चिन्ह 2 ते 3 आकृत्यांमध्ये समान असेल तेव्हा. ओके. आता तेव्हा म्हणजे काय असं. आता ही डायग्राम करा. असेल तेव्हा म्हणजे बघा एक अंक, कुठला एक अंक आहे सांगा बरं, कुठला एक अंक आहे की जो 2 वेळेस म्हणजे कुठे कुठे समान आहे 2. मग हा टाईप 1 आहे आपला. त्याच्यातली ही डायग्राम काढा, मग आपण आन्सर कसं काढायचं सांगेल. खूप सोपं आहे, आवडेल तुम्हाला. ट्रिक आहे. जसं टाईप 1 ची ट्रिक दिली म्हणजे ओपन डायची, तशी क्लोजची ट्रिक दिली तुम्हाला. आता तुम्हाला क्वेश्चन असं विचारला तो याच्यात 2च्या विरुद्ध काय, 4च्या विरुद्ध काय आणि काय 3च्या विरुद्ध काय. प्लीज लक्ष द्या. आता या 2 डायग्राम मध्ये कॉमन काय मित्रांनो आपला 2. जेव्हा एक अंक समान असेल आणि आपल्याला जो दुसरा दिसत नाही, म्हणजे बघा तुम्हाला 2 दिसतोय, तुम्हाला 1 दिसतोय, तुम्हाला 3 दिसतोय, 4 दिसतोय, 6 दिसतोय, काय दिसत नाही 5, तर डायरेक्ट हक्काने डायरेक्ट लिहून टाकायचं. जो दिसत नाही तो याच्या काय असतो विरुद्ध. म्हणजे 2च्या विरुद्ध काय केला 5. आता बाकीच्यांचं काय, जर यांची जागा अशी फिक्स आहे. ओके जागा फिक्स असेल असं लिहिलंय ना आपण, जागा फिक्स असेल हे वाक्य लिहिलंय का. हा 1 मिनिट. हा समान असेल तेव्हा आणि जागा फिक्स असेल असं नाव टाकायचं तेवढे. तेव्हा आणि जागा फिक्स असेल इन ब्रॅकेट टाका जागा फिक्स. इकडे लक्ष द्या. आता अशा प्रकारच्या 2 3 4 किती डायग्राम असल्या, आपण काय करायच्या 2 डायग्रामवर फोकस करायचा. आता या 2 डायग्राम मध्ये एकच अंक कॉमन आहे, तो कुठला आहे आपला 2. म्हणजे आपल्याला असाच टाईप असतो, अंक असेल किंवा अक्षर असेल किंवा आकृती असेल. जेव्हा 2 डायग्राम मध्ये समान असेल ना तेव्हा जे दिसत नाही आपल्याला, आता बघा 3 दिसतोय, 4 दिसतोय, 6 दिसतोय, 1 दिसतोय आणि 2 आहे, तर कुठला अंक दिसत नाही. 1 ते 6 अंक असत, 5 दिसत नाही. पण 2च्या विरुद्ध हक्काने कोण गेला 5 गेला, म्हणून त्याला आपण लिहून घेतलं. म्हणजे 2च्या विरुद्ध 5. आणि याची काय जागा फिक्स आहे, 2ची जागा फिक्स आहे, इथे बी फिक्स आहे, इथे फिक्स आहे, म्हणजे टॉपला आहे. ओके जागा चेंज असेल तो आपला टाईप 2 राहणार आहे, म्हणून त्याचं बी टेन्शन घेऊ नका. तुमच्या डोक्यात विचार असेल मग जागा चेंज झाली तर काय होईल सर, ते पण आहे, तो टाईप 2 आहे आपला. आता आपण टाईप 1 वर फोकस करा. मग 2च्या विरुद्ध काय झाला 5. आता फिक्स आहे, जागा फिक्स आहे, तर 4च्या विरुद्ध काय हक्काने 6 आणि 3च्या विरुद्ध काय 1. असंच्या असं करा, मी जसं केलंय तसं, म्हणजे तुम्हाला कधीच कन्फ्युजन होणार नाही. 4चा 6 आणि 3चा काय 1. हाय प्रॅक्टिससाठी एक क्वेश्चन दिलं मी तुम्हाला आणि तुमचं सर्वांचं बरोबर. सो तुम्हाला फाइंड आउट करायचंय एच्या विरुद्ध काय, बीच्या विरुद्ध काय आणि सीच्या विरुद्ध काय. चलो ऑल द बेस्ट. कमेंट मध्ये टाका बाकीच्या आन्सर आले. सोपे ना. काय आलं मग एच्या विरुद्ध काय, जो दिसत नाहीये. याच्या विरुद्ध काय डी. बीच्या विरुद्ध काय, बीच्या विरुद्ध काय मित्रांनो ई. आणि सीच्या विरुद्ध काय येईल या, सीच्या विरुद्ध काय येईल या.
शिकले. हा होता आपला टाईप 1. ठीक आहे. नाव टाका आता टाईप 2. सर्वांनी तोपर्यंत नाव टाका टाईप 2. नेक्स्ट स्टेटमेंट लिहा त्याच्यात. जेव्हा एक अंक किंवा अक्षर किंवा चिन्ह समान असेल परंतु त्याची जागा फिक्स नसेल. क्लिअर. ओके, व्हेरी गुड. चलो, सो याच्यावर आधारित आपण आता एक क्वेश्चन घेऊ. चला, हा क्वेश्चन आहे आपल्या टाईप 2 साठी मॅच होणारा. डायग्राम काढून घ्या प्रॉपर सर्वांनी. तर तुम्हाला आन्सर द्यायचे 6च्या विरुद्ध काय, 5च्या विरुद्ध काय आणि 3च्या विरुद्ध काय. 6, 5, 3च्या विरुद्ध काय काय काय. लेट्स सॉल्व दिस क्वेश्चन. यस, ऑब्विसली जे मागच्या टाईप 1 मध्ये आपण शिकलो होतो की जो दिसत नाही तो त्याच्या विरुद्ध असतो, ते इथे बी फॉलो होणार आहे आपल्याला. इथं कॉमन काय आपल्या 6. सो ऑब्विसली काय दिसत नाही, 6च्या विरुद्ध काय येईल 1. तीच प्रोसेस आहे. फक्त बाकीच्यांचं काय, बाकीच्यांचं काय तिथं बघा जागा फिक्स होती. आपण असं असं घेऊन घ्यायचो, बरोबर ना. तोरण बांधायचो, इथं तोरणनी बांधायचंय. इथं काय करायचं, प्रश्न तोच उद्भवेल की 5च्या विरुद्ध काय. ओके, आपण म्हणू शकत ना 5च्या विरुद्ध 2, 3च्या विरुद्ध 4 असं हक्काने नाही बोलू शकत. मग काय करायचं, जो कॉमन आहे ना त्याच्यानंतर क्लॉकवाईज जायचं. 6 नंतर पहिला कोण येतो 3 आणि ह्या 6 नंतर पहिला कोण येतो 2. तर 3च्या विरुद्ध कोण 2. हे लॉजिक असतं इथं. समजलं. 6 नंतर क्लॉकवाईज पहिले कोण आहे 3 आणि 6 नंतर क्लॉकवाईज कोण आहे 2. तर 3च्या विरुद्ध काय झाला 2. आता उरला काय 5 आणि काय 4. तर 5च्या विरुद्ध काय 4 लिहून टाकायचा. कारण की तो एक फ्री भेटतो, एकच काढायचा असतो, एक तर अजून फ्री भेटून जातो. अशा पद्धतीने याला टाईप 2 ला सॉल्व्ह करायचं न चुकता. म्हणजे नाव टाकून घ्या क्लॉकवाईज जायचं. क्लॉकवाईज जो कॉमन नंबर आहे त्याच्यापासून काय जायचं क्लॉकवाईज. म्हणून जागा फिक्स नसेल तेव्हा समजलं का हा टाईप 2 का बनून गेला, याच्यासाठीच बनवून गेला तो. म्हणजे स्टुडंट घाई काय करतील 5च्या विरुद्ध 2 करतील आणि 3च्या विरुद्ध काय करतील 4. प्लीज तुम्ही नका करा, नाही तर तुमचं बी चुकेल. मग सांगतो राजा, इकडे बघ, मी पाहिलं नाही तुझं कमेंट. 6 हे काय इथं कॉमन आहे. क्वेश्चन काय होता 6च्या विरुद्ध 3च्या विरुद्ध आणि काय 5च्या विरुद्ध काय. आता 6 कॉमन आहे ना, तर मग आपल्याला हे माहीत पडलं की एकच कॉमन आहे तर त्याच्या विरुद्ध जो दिसत नाही तो कॉमन आहे. हे तर सोपं झालं. आता 2 प्रश्नांचे उत्तर काढायचं म्हणजे सोपं आहे. 6 नंतर क्लॉकवाईज. क्लॉकवाईज म्हणजे काय आपली घड्याळ कशी फिरते तशी घड्याळी दिशेने. 6 नंतर सगळ्यात पहिला कोण येतोय 3 आणि ह्या 6 नंतर सगळ्यात पहिला कोण येतो आपला 2. म्हणून 3च्या विरुद्ध काय होऊन जाईल 2. संपला विषय, झाला आन्सर. आता उरला काय 5. ओके, त्याला बी बघायचं तर असं बी जाऊ शकतो क्लॉकवाईज. अजून 3 नंतर क्लॉकवाईज कोण आहे 5. 2 नंतर क्लॉकवाईज कोण आहे 4. म्हणजे सिंपल आहे बघा, क्लॉकवाईज क्लॉकवाईज म्हणजे 5च्या विरुद्ध काय आला मग आपला 4. क्लिअर. ओके, डन, गॉट इट. ओके, चलो नेक्स्ट घ्या मग आता. हां, तर क्वेश्चन ना 3च्या विरुद्ध काय, 4च्या विरुद्ध काय आणि 5च्या विरुद्ध काय, तिघं सॉल्व्ह करा. आणि याच्याच ड्युरेशनमध्ये 2-3 क्वेश्चन आहेत ते सॉल्व्ह करून बघा. जवळपास 2-3 क्वेश्चन आहेत ते सॉल्व्ह करा. याचा आन्सर काय आलो 3च्या विरुद्ध काय गेले 2. 3च्या विरुद्ध काय गेलं 2. 4च्या विरुद्ध काय मित्रांनो 1 आणि 5च्या विरुद्ध काय 6. सर्वांचे आले बरोबर 2, 1, 6. व्हेरी गुड. 2, 1, 6. 2, 6, 1 कसं काय. हां बरोबर. तुम्ही खालीवरती गेला, नो प्रॉब्लेम. बरोबर, व्हेरी गुड, डन. चलो, शिकले सर्वजण. तर एक क्वेश्चन देतो मग. हाय माझ्याकडे टाईप 3 नाव टाका. टाईप 3 जेव्हा 2 अंक समान असतील तेव्हा असं टाका. जेव्हा 2 अंक समान असतील तेव्हा. हा बघा, हा क्वेश्चन आहे. क्वेश्चन बी करा आणि तुमचं डोकं लावून आन्सर काढण्याचा प्रयत्न करा. मी लिहून देतो. 1च्या विरुद्ध काय येईल, 3च्या विरुद्ध काय येईल आणि 5च्या विरुद्ध काय. टाईप 3चं नाव काय, जेव्हा 2 अंक समान असतील तेव्हा. त्याच्यावर आधारित क्वेश्चन आहे. त्याच्यावर आधारित क्वेश्चनचे आन्सर करा, म्हणजे डायग्राम काढा, मग मी एक्सप्लेन करेन. बघा, हा जो टाईप 3 मित्रांनो, याच्यामध्ये लक्षात ठेवायचं कशा पद्धतीने चालू सॉल्व्ह करायचा असतो. कॉमन काय 2 आहेत ना, कोणतून कॉमन 1 आणि काय 3. 1, 3, 1, 3. सो जो बोललेले असतात ते एकमेकाच्या विरुद्ध असतात. म्हणजे 5च्या विरुद्ध काय गेला 6. इतकं सोपं आहे. आता प्रश्न आहे 1च्या विरुद्ध काय आहे आणि 3च्या विरुद्ध काय. या इकडे. आता मला एक सांगा, तुम्हाला दिसताना 1च्या जवळचे ते काय 3 आणि 5. इकडे 1च्या जवळ काय 3 आणि काय 6. कोण नाही दिसत आहे 2 आणि अजून काहीतरी आहे ना 4. मग एक तर 2 एक तर काय येईल 4. ऑर कंडिशन काही ऑर 2 किंवा काय 4. सेम 3च्या अपोजिटला 2 किंवा काय 4 लिहून घ्या. चला, याचं फिक्स नाही सांगू शकत तुम्ही की 1च्या विरुद्ध 2ची 1च्या विरुद्ध 4ची फिक्स सांगू शकत. शुअर, वाय नॉट. बघा, जेव्हा 2 अंक समान असतील
तेव्हा उरलेले एकमेकांच्या काय असतात विरुद्ध. 5च्या विरुद्ध काय झाला 6. हे हक्काने लिहून घ्यायचं पहिले. आणि मग प्रश्न पडतो यांचा की 1च्या विरुद्ध काय आलं. आता 1च्या जवळ जर 3 आहे 5 आहे, जो जवळ आहे तो दूर नाही जाणार म्हणजे ऑपोजिटने राहणार. ओके, 1च्या जवळ काय येतं 3 आणि 6, मग ते पण येणार नाही. उरले काय 2 आणि काय 4. अशा पद्धतीने 2 4 असे ऑप्शन येतात ना. ऑप्शन तसे समजलं. येस येस. ओके, 5च्या विरुद्ध 6, 1च्या विरुद्ध काय येईल आपला 2 4 आणि 3च्या विरुद्ध काय येईल 2 4. क्लिअर. यस यस. ओके डन. आगे बढ़ते. आता ह्या क्वेश्चनचे आन्सर तुम्ही द्या. 2-3 क्वेश्चन बाकी आहेत आपली इथं क्लोजचेस. हां, याचा आन्सर द्या, ओरली द्या, डायग्राम काढू नका. याचा आन्सर काय आला आपला आता हे झालं. हां, याचं क्वेश्चनचं याचा आन्सर. जागा फिक्स आहे. कोणाची जागा फिक्स आहे बघून घ्या. म्हणजे कुठला क्वेश्चन आहे हा टाईप 1 क्वेश्चन. काय आपला टाईप 1. एकाच्या विरुद्ध काय येईल मग. एकाच्या विरुद्ध काय येईल 3. जो दिसत नाही तो आपला आहे. एकाच्या विरुद्ध काय येईल 3. टाईप 1चा प्रॅक्टिस क्वेश्चन आहे. आता 5च्या विरुद्ध काय येईल 6. मी बोललोय समोरासमोर असतं बघा असे क्वेश्चन असतात. आणि 4च्या विरुद्ध काय येईल 2. झालं. अशा पद्धतीने टॅकल करायचं आहे. पुढचा एक क्वेश्चन घेऊ आपण. हा झालाय आपला ना. ओके, हा घ्या, हा सॉल्व्ह करा. एकाच्या विरुद्ध सांगायचंय, 3च्या विरुद्ध सांगायचं आणि 2च्या विरुद्ध सांगायचंय. येईल सर्वांना. एकाच्या विरुद्ध काय 4. का 4 दिसत नाही आणि जागा काय फिक्स आपली एकाची. सो 3च्या विरुद्ध काय येईल मित्रांनो 5 आणि 2च्या विरुद्ध काय येईल 6. ठीक आहे. आता हा क्वेश्चन सॉल्व्ह करा सर्वांनी. क्वेश्चन वाचून घ्या व्यवस्थित. क्वेश्चन काय. क्वेश्चन असा आहे की 4च्या अपोजिट काय बोला. आता जस्ट फॉर्म्युलेट म्हणून लिहून देतो. दिसतंय तुम्हाला. कॉमन काय मित्रांनो 5 दिसतोय. 5 दिसतोय. 5 1 दिसतोय. 1 दिसतोय. म्हणजे मी ती ट्रिक दिली. 1 5 1 5 कॉमन आहे. उरले काय 2च्या विरुद्ध काय. मग विचारलं काय 4 डॉटच्या विरुद्ध काय. मग 4 डॉटच्या विरुद्ध किती येईल. किती 2 डॉट्स. अशा पद्धतीने याला टॅकल करायचं. बघा मॅम तुमचा क्वेश्चन होता ना. क्वेश्चन असा विचारला जाईल का. मग असा विचारला जातो क्वेश्चन की उरलेलं काय कोणाच्या विरुद्ध काय. समजलं. 5 आणि 1 काय होता कॉमन. 1 5 1 5 कॉमन होता. उरलेलं काय होतं 2 4. मग 4च्या विरुद्ध 2 किंवा 2च्या विरुद्ध काय 4. क्लिअर. सर्वांना क्लिअर आहे.